विद्यार्थी मित्रांनो, धडा 15वा सराव संच 15.6 आज आपण शिकणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढे वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत, त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढा. या ठिकाणी पहिलं आपण समजून घेऊया. हे वर्तुळ आहे, वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदूपासून वर्तुळापर्यंत हा जो भाग आहे याला आपण त्रिज्या म्हणतो आणि त्रिज्या आर या अक्षराने दाखवतात. इथून इथपर्यंत ही सुद्धा त्रिज्या आहे. इथून इथपर्यंत घेतलं तर हा पूर्ण व्यास झाला. म्हणजे जर व्यास काढायचा असेल तर त्रिज्या गुणिले 2 गुणिले त्रिज्या, म्हणजे व्यास इथून ते इथपर्यंत, त्रिज्या इथे. व्यासापेक्षा त्रिज्या अर्धी असते असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मग पहिल्या प्रश्नामध्ये पहिलं आहे आरची किंमत, म्हणजे त्रिज्येची किंमत जर 28 सेंटीमीटर आहे तर आपल्याकडे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र दिलेलं आहे पाया आर वर्ग. पाया आर वर्ग. आता या ठिकाणी पायाची किंमत आपल्याला माहिती आहे, ती लिहायची आहे 22/7 आणि आरची किंमत टाकली. इथे आर वर्ग आहे म्हणून इथे 28 गुणिले 28, 2 वेळा गुणाकार म्हणजे 28चा वर्ग. आणि यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी 7 × 7, 7 × 28, 22, 7 आणि 28 यांचा गुणाकार येईल 2464 चौरस सेमी. दुसरं आहे आरची किंमत 10.5 सेमी, म्हणजे त्रिज्या आहे 10.5. पुन्हा तेच वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाया आरचा वर्ग. पायाची किंमत टाकली आणि आरचा वर्ग 10.5 गुणिले 10.5 यांची आकडामोड केली. 7 × 7, 7 × 7 आणि इथे 5 येईल. 7 × 5 = 35, म्हणजे 22, 1.5, 10.5 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 346.50 चौक सेमी. तिसरी त्रिज्या दिलेली आहे आरची किंमत 17.5 सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाया आर वर्ग. पायाची किंमत 22/7, आरची किंमत 17.5 गुणिले 17.5. इथे सुद्धा यांचे हे केलं आपण. 7 × 7, 7 × 2 = 14, 3 उरले, 7 × 5 = 35, म्हणजे काय 22 गुणिले 2.5 गुणिले 17.5 केलं तर उत्तर येतं 962.58 चौक सेमी. हा झाला पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे, त्रिज्या दिल्या आहेत आणि मग ते क्षेत्रफळ सूत्रामध्ये आरची किंमत टाकायची आणि मग त्या ठिकाणी आकडेमोड करायचं आहे. दुसरा प्रश्न, खाली काही वर्तुळांची क्षेत्रफळ दिली आहेत, त्या वर्तुळाचा व्यास काढा. इथे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे बघा. मग पहिलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 176 चौक सेमी. मग पुन्हा या ठिकाणी काय लिहायचं, वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र लिहायचं. वर्तुळाच्या क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे ते इथे टाकलं. 176 बरोबर पायची किंमत 22/7 आणि आर काढायचं आहे म्हणून आपण आर तसा लिहिला आहे. नंतर ही संख्या इकडे आली तर अंशाचा छेदाचा अंश होईल. बघा 176 गुणिले 7, 7 वरती आला आणि 22 खाली आला आहे. मग याची आकडेमोड केली, भाग दिला 22 ते याला, तर ते येईल 56 येईल. कसं काय येईल बघा. 11 × 2 = 22, 11 × 1 = 11, 11 × 6 = 66, 2 × 1 = 2 आणि 8, 8 × 7 = 56. आरचा वर्ग आहे, नुसता आर काढायचा असेल त्याचं वर्गमूळ म्हणून या ठिकाणी वर्गमूळाच्या चिन्हात लिहिलं. तर व्यास काढताना काय, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो म्हणून 2 गुणिले त्रिज्या. आणि मग या ठिकाणी त्रिज्येची किंमत आपण काढली पाया वर्गमुळात 56, म्हणून 2
गुणिले वर्गमूळ 56, ते वर्गमूळाची गुणाकार चिन्ह काढून टाकलं तर 2 वर्गमुळात 56 सेंटीमीटर हा व्यास आहे. याचं दुसरं गणित, वर्तुळाचे क्षेत्रफळ 394.24 चौरस सेमी. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग, क्षेत्रफळ टाकलं या ठिकाणी, पायची किंमत टाकली आणि मग आर बरोबर 394.24 म्हणजे हा 7 इकडे गेला आणि 22 खाली आला. मग आर वर्ग बरोबर इथे लिहिताना 39,424 गुणिले 7, इथला जो दशांश चिन्ह आहे तो काढून टाकला, हा 2 आहे, ते 2 आहे आणि मग त्याच्याऐवजी खाली 100 लिहिले, हा दशांश चिन्ह काढून टाकला आणि मग इथे संख्या लिहिली 3,9,4,24 ही संख्या ही आहे. तर मग दशांश चिन्ह काढण्याच्या बदल्यात या ठिकाणी काय लिहिलं आपण 100 लिहिलं. मग आर वर्ग बरोबर या ठिकाणी जर भागाकार दिला 22ने याला भागलं तर इथे ते 1,792 गुणिले 7 आहेच छेद 100. त्यानंतर याची फोड केली 256 गुणिले 7 तर 256 हा 16चा वर्ग आहे म्हणून 16चा वर्ग, 7 आणि 7 म्हणजे 7चा वर्ग आणि 100 म्हणजे 10चा वर्ग. मग नुसता आर काढायचा असेल या प्रत्येकाचं वर्गमूळ 16, 7 आणि 10 यांचा गुणाकार केला 16 7 112 आणि या ठिकाणी 10 आहेच, यांचा भागाकार केला तर येईल 11.2. मग व्यास काढायचं असेल तर त्रिज्याची दुप्पट म्हणून 2 गुणिले त्रिज्या आहे 11.2 म्हणजे त्यांच्या गुणाकाराला 22.4. याच्यात तिसरं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 12,474 चौरस सेमी. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाया आरचा वर्ग, किंमत टाकली आर वर्ग बरोबर हा 7 इकडे आला 22 खाली, मग आर वर्ग बरोबर या ठिकाणी 22ने याला जर गुणलं तर 567 गुणिले 7 येतं. परत याची फोड केली, ती लिहिली 81 आणि 7, 81 9चा वर्ग आहे म्हणून इथं काय लिहिलं 81 9चा वर्ग, 7च्या जागी 7चा वर्ग आणि मग आर बरोबर 9 7 63. व्यास लिहायचा असेल तर त्रिज्या गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले 63 टाकला तर या ठिकाणी उत्तर आलं 126 सेंटीमीटर. मग या ठिकाणी तिसरा प्रश्न पण आहे, तो असा आहे, एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 मीटर आहे, त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे काय, इथे आपण समजूया की हा जे मधलं वर्तुळ आहे ती बाग आहे, तिची त्रिज्या या ठिकाणी दिलेली आहे बघा 42 मीटर आणि या बागेच्या भोवती हा वर्तुळाकार रस्ता आहे, त्या रस्त्याचं रुंदी जी आहे ती 3.5 लिहिली. मग या ठिकाणी वर्तुळाकार बागेचा व्यास दिलेला, व्यास ही व्यास आहे बघा, व्यास इथून इथपर्यंत, त्रिज्या नाही ही व्यास आहे, इथून इथपर्यंत व्यास 42 असेल तर त्रिज्या काढताना याचं अर्ध म्हणून 42/2 बरोबर 21 मीटर. म्हणजे या ठिकाणी आतील जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे 21 मीटर. मग बागेभोवती असणाऱ्या रस्त्याची रुंदी 3.5 सेंटीमीटर. बाहेरील वर्तुळाची त्रिज्या आपण आर, कॅपिटल आर लिहित आहे आणि बरोबर आर अधिक रस्त्याची रुंदी म्हणजे ही त्रिज्या अधिक हा भाग येईल 3.5 म्हणून 21 अधिक 3.5 म्हणजे 24.5. लक्षात घ्या, बाहेरील वर्तुळाची त्रिज्या इथून इथपर्यंत, आतील वर्तुळाची त्रिज्या इथून म्हणजे ही आर आहे, तर इथून इथपर्यंत कॅपिटल आर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर
पाय आरचा वर्ग कॅपिटल आर लिहिला आपण आणि मग कॅपिटल आरची किंमत 24.5 आहे म्हणून 22/7 गुणिले 24.5 गुणिले 24.5 आकडेमोड केल्यानंतर ते क्षेत्रफळ येतं 1886.5 मीटर. आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला आरची किंमत माहिती ती 21 आहे. 22/7 गुणिले 21 गुणिले 21 यांचा गुणाकार केला तर 1386 मीटर. म्हणजे या ठिकाणी आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं आणि बाहेर वर्तुळाचं क्षेत्रफळसुद्धा आपण काढलेलं आहे. आणि म्हणून रस्त्याचं क्षेत्रफळ काढताना काय करावं लागेल, बाहेरील वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणून बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ ते आहे 1886.5 वजा 1386. त्याचे उत्तर आलं 500.5 चौरस मीटर. म्हणून रस्त्याचं क्षेत्रफळ आहे 500.5 चौरस मीटर. आणि या सराव संचाचं शेवटचं उदाहरण आहे, एका वर्तुळाचा परिघ 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आता आपल्याकडे वर्तुळाचा परिघ दिलेला आहे तो आहे 88 सेंटीमीटर. मग वर्तुळाचा परिघ जर लिहायचा असेल तर त्याचं सूत्र आहे 2πr. परिघाचं सूत्र आहे. परिघ आपल्याकडे दिलेला आहे 88 बरोबर 2, पायची किंमत 22/7 आणि आरची किंमत दिलेली नाही ती आपल्याला काढायची आहे. म्हणून आर बरोबर हा 7 इकडे आला 88.7, 2 आणि 22 खाली आले. मग यांची आकडेमोड केली, 22ने याला यांना भाग दिला तर ते उत्तर येतं 14 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामध्ये आरची किंमत आपल्याला कळल्यानंतर आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आरची किंमत आपल्याकडे आहे म्हणून 22/7 गुणिले 14 गुणिले 14 आणि मग यांचा गुणाकार केला तर ते उत्तर येतं 616. बघा पुन्हा एकदा इथे उदाहरण दाखवतो. हे पहिले उदाहरण आहे. त्याच्यातलं हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. हा दुसरा प्रश्न आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले असताना व्यास काढायला सांगितलं आपल्याला. हे पहिले उदाहरण, हे दुसरं उदाहरण आणि हे तिसरं उदाहरण, दुसऱ्यातले तिसरं. नंतर तिसरा प्रश्न, आणि याच्यातला चौथा प्रश्न.